रमाई माझ्या पतीची सख्खी चुलत आत्या. बर. मी भाचे सून. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मित्रांनो, आपण आहोत आता शहारमध्ये आणि येथून आपल्याला जायचं आहे दापोलीला. आज दापोलीचा टूर आहे आणि त्यासाठी राजगुरू साहेबांची वाट बघतोय. ते आंबोलीवरून निघत आहेत. 7 वाजता निघायचं होतं, पण आता जवळजवळ 8:15 वाजलेत. ड्रायव्हर काय त्यांचा आला नव्हता, तर जस्ट फोन आला आणि येत आहेत असं त्यांनी सांगितलं. तर आता त्यांच्या गाडीची वाट बघतोय. इथून त्यांच्यासोबत पुढे जाणार आहोत कल्याणमध्ये. तिथे जवळजवळ 3 मित्र आपली वाट बघत आहेत. त्यांना घेऊन जायचं आहे आणि आज आपण दापोली करणार आहोत. आमचा दापोलीला जाण्याचा प्लॅन ठरला आणि 4 व्हीलरने जाण्याचे निश्चित केले. हा प्रवास शहाड, पेन, इंदापूर, माणगाव, लोणेरे आणि मग दापोली असा होता. साहेबांची एर्टिगा आलेली आहे. याच गाडीतून आपल्याला जायचं आहे. गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग. साहेब आलेले आहेत. इथं बसू काय मी? राजगुरू साहेबांची इर्टिका कार आम्हा 5 जणांसाठी ऐसपैस होती. गुरुजी या. बाकीचे 3 मेंबर तिसगा नाक्यावरून बसले. आणि विक्रांत सर, गुड मॉर्निंग. आपले गुरुजी. चला चला. सिल्वन सर, जयवीन सर. आणि आज दापोलीचा कार्यक्रम आहे. तर मित्रांनो, आपण 8:30 वाजता निघालोय आणि आपण चाललेलो आहोत विक्रांतच्या गावी दापोलीला. दापोलीला जात असताना आपल्याला साईड सीन काय लागत आहेत ते पाहायचं आहे. आणि आज आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 तास लेट झालो. थोडं होतं, काय हरकत नाही, पण आम्ही मजा करत जाणार आहोत. राजगुरू साहेबांची गाडी आहे आणि साहेब फार उत्साही आहेत. ते आम्हाला नेहमी प्रेरित करत असतात की चला जाऊया. तर चला, आजचा दिवस मजेत घालूया. आपण 2 ते 3 दिवस फिरणार आहोत आणि ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत. सर आहेत, मागे विक्रांत आहेत, आपला साहेब राजगुरू साहेब आहेत. गाडी पेन, इंदापूर, माणगाव, लोणेरे करत मंडणगड जवळ पोहोचली. वाटेत सावित्री नदीची भेट झाली. मित्रांनो, आपण आलो आहोत आता मंडणगड येथे आणि आम्ही मंडणगड पासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडवे या मूळ गावी जाण्याचे ठरवले. हीच ती पवित्र भूमी जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तिमत्वाचे वास्तव्य होते. मित्रांनो, आपण आलो आहोत आंबवडे या गावामध्ये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे मूळ गाव. त्यांचे वडील येथे राहत होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे आंबेडवे गाव यांच्यातील संबंध हा केवळ जन्माचा नसून तो त्यांच्या पूर्वजांच्या मुळांशी जोडलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जरी मध्य प्रदेशमधील महू येथे झाला असला तरी त्यांचे मूळ गाव हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबेडवे हे आहे. बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ आणि त्यांचे पूर्वज हे मूळचे आंबेडवे गावाचे रहिवासी होते. त्यांचे मूळ आडनाव सकपाळ होते. कोकणात त्यावेळी गावाच्या नावावरून आडनाव लावण्याची पद्धत होती. उदाहरणार्थ चिपळूणकर, महाडकर. याच पद्धतीनुसार आंबेडवे गावावरून त्यांचे आडनाव आंबडवेकर असे झाले होते. पुढे बाबासाहेबांचे शिक्षक कृष्णाजी अर्जुन आंबेडकर यांनी त्यांचे स्वतःचे आंबेडकर हे आडनाव बाबासाहेबांना दिले, जे पुढे जगप्रसिद्ध झाले. बाबासाहेबांचे वडील ब्रिटिश लष्करामध्ये सुभेदार होते.
लष्करी नोकरीमुळे त्यांचे वास्तव्य अनेक ठिकाणी राहिले. त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण आणि शिक्षण गावाबाहेरच झाले. मात्र गावातील घराशी आणि नातेवाईकांशी त्यांचे संबंध कायम होते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ घर आपण कसं आहे ते बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या हयातीत 7 नोव्हेंबर 1927 रोजी पहिल्यांदा अधिकृतपणे आपल्या मूळ गावी म्हणजे आंबेडवे येथे आले होते. आज आंबेडवे हे गाव स्फूर्तिभूमी म्हणून ओळखले जाते. बाबासाहेबांचा येथे एक सुंदर पुतळा आणि अस्थींचा कलश ठेवण्यात आलेला आहे. ज्या शाळेत बाबासाहेबांच्या वडिलांचे किंवा पूर्वजांचे प्राथमिक शिक्षण झाले त्या वास्तूंचा वारसा आजही जपला आहे. दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिवशी बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला होता. मित्रांनो, आज आमचं एवढं भाग्य आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी आम्ही आलो. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी बाबासाहेबांचं घर बघेल. इथे येऊन एवढं प्रसन्न वाटतं मित्रांनो. बाबासाहेब आंबेडवे गावात राहण्यासाठी आले नाहीत, तर ते तिथले मूळ रहिवासी होते. नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने कुटुंब बाहेर गेले असले तरी त्यांनी आपल्या मुळांशी असलेले नाते कधीही तोडले नाही. आजही आंबेडवे हे गाव आंबेडकरी चळवळीतील लोकांशी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. मित्रांनो, इथे मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचा फोटो लावलेला आहे. अशा पवित्र भूमीचे आणि महामानवाच्या स्मृतींचे दर्शन घेऊन एका वेगळ्याच ऊर्जेसह आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. बाबासाहेबांचे घर पाहून आम्ही 45 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या माता रमाई यांच्या वनंद या जन्मगावी त्यांच्या स्मारकाकडे निघालो. माता रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1818 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे आणि आईचे नाव रखमाबाई होते. मित्रांनो, आपण आलो आहोत त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाजवळ. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मपत्नी होत्या. तर ते स्मारक आतून कसं आहे ते पाहूया. माता रमाईंच्या स्मारकासाठी त्यांच्याच नातेवाईकांनी म्हणजेच धोत्रे कुटुंबियांनी आपली 7 गुंठे जागा 2001 रोजी विनामूल्य स्मारकासाठी दिली. मध्ये मुंबईच्या भायखळा येथे अतिशय साध्या पद्धतीने रमाईंचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी झाला. या स्मारकात माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही स्मृती फोटोंच्या स्वरूपात जतन करून ठेवलेल्या आढळतात. बाबासाहेबांच्या बॅरिस्टर आणि डॉक्टर होण्यामागे माता रमाईंचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना बाबासाहेब स्वतः म्हणायचे की रमामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. डॉक्टर बाबासाहेबांच्या यशात माता रमाईंचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अतुलनीय साथीबद्दल बाबासाहेब नेहमीच कृतज्ञ असत.
माझं नाव संगीता हरिचंद्र धोत्रे. बर रमाईचे जे शंकर भाऊ होते हाजी. त्यांचा सक्का परिवार म्हणजे भाच्यांचा परिवार मुंबईमध्ये आहे. हा सगळा आता भाच्यांचा परिवार आहे, जुनी लोक कोण राहिलेली नाही. बर तर त्यांचा परिवार मुंबईमध्ये आहे. बर सख्खी चुलत आम्ही काकांची. बर हां, हे इथे छोटंसं घर होतं चिखलमातीचं गवतारी छप्पर असलेलं. बर नंतर रमाईची आई, रमाई 7 वर्षाच्या तिचं निधन झालं. बर. रमाईचे वडील रमाईला 8 वर्षे असताना त्यांचं निधन झालं. बर मामा काकाने मुंबईला नेली. मग नंतर हे घर पडीत झालं बर चिखलमाती. ते घराचा घरटा होता. मग मीराताई आंबेडकर आल्या, त्यांनी आमच्या घरच्या परिवाराची मिटिंग घेतली आणि सांगितलं तुम्ही जर मोठी जागा दिली तर मी भव्य दिव्य स्मारक बांधेन. तर आम्ही 7 गुंठ जागा दिला बर आणि त्यांनी प्रसार प्रचार करून दान गोळा करून दानाच्या निधीतून बांधलेलं आहे. सरकारचं रक्त काय नाही. त्याची देखभाल माझा मुलगा दीपक हरिचंद्र धोत्रे हा करतो. हो, आपल्या घरातली म्हणून सेवा. बर. हा. माता रमाई रमाई माझ्या पतीची सख्खी चुलत आत्या. बर मी भाचे सून. बर आमच्या एका घराची 6 घरं आहेत रमाईच्या परिवाराची. बर या स्मारकाची देखभाल आणि हा अनमोल वारसा जपण्याचे कार्य सध्या संगीता मावशी आणि त्यांचा मुलगा दीपक अतिशय मनापासून करत आहेत. दीर्घ आजारपणामुळे 27 मे 1935 रोजी मुंबईतील राजगृह निवासस्थानी माता रमाईंचे निधन झाले. भगवतो हरवतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो हरवतो सम्मा संबुद्धस्स